नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवर. आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने आळू वडी कशी बनवायची ते सांगणार आहे. ही आळू वडी करायला इतकी सोपी आहे आणि टेस्टी सुद्धा तितकीच ही आळू वडी बनवून तयार होते. वरून मस्त अशी कुरकुरीत ही आळू वडी बनवून तयार होते. चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. इथे मी सर्वात आधी आळूचे पानं घेतलेले आहे. पाहू शकता तुम्ही. हे पानं मी मस्त असे स्वच्छ धुवून घेतलेले आहे. इथे तुम्ही छोटे मोठे तुमच्या आवडीने आळूचे पानं घेऊ शकता. इथे मी आळूचे पानं आता असे छान पुसून घेणार आहे. तुम्ही याच ठिकाणी जे आळूचे पानं मोठे येतात ते सुद्धा इथे तुम्ही वापरू शकता. इथे आता आपण आळूच्या पानांसाठी लागणारा मसाला बघून घेऊ. त्यासाठी मी इथे लसूण घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि 5 ते 6 लाल मिरच्या घेतलेल्या आहे. तुम्ही याच ठिकाणी हिरव्या मिरच्या सुद्धा घेऊ शकता. ह्या हिरव्या मिरच्याच आहे लाल झालेल्या आहे. त्यानंतर यामध्ये मी आता जिरे घालणार आहे. छान चमचाभर जिरे घालायचे आहे. मस्त अशी चव येते आळूच्या वडीला. पाणी न घालता मी असंच वाटून घेणार आहे. तुम्ही पाणी घालून वाटलं तरी चालते. इथे मी छान असं वाटण करून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे मी 2 वाट्या भरून बेसन पीठ घेतलेलं आहे. यामध्ये मी आता चिंचेचा कोळ घालणार आहे. यामध्ये मी गूळ सुद्धा थोडासा चमचाभर विरघळून घेतलेला आहे. तुम्ही इथे पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही घातला तरी चालते, पण छान चव येते चिंच गुळामुळे. त्यानंतर इथे मी तयार करून घेतलेला ठेचा यामध्ये घालून घेणार आहे. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. इथे आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून मी तेच पाणी घेतलेलं आहे. थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला मस्त असं भिजवून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही इतपत मी हे पातळ असं पीठ भिजवून घेतलेलं आहे. इथे आता आपण पीठ बाजूला ठेवू आणि त्यानंतर मी इथे एक आळूचं पान घेतलेलं आहे. सर्वात आधी मी हे चाकूने याचं टोक काढून घेणार आहे. अशा प्रकारे इथे आता आपल्याला आळूचं पान छान असं साफ करून घ्यायचं आहे चाकूने. अगदी हलक्या हाताने करायचं आहे, नाहीतर आळूचं पान आपलं लगेचच फाटायला सुरुवात होते. पाहू शकता तुम्ही इथे मी छान असं आळूचं पान साफ करून घेतलेलं आहे. तुम्ही याच ठिकाणी यावर लाटणं सुद्धा फिरवू शकता. त्यानंतर आपल्याला इथे छान असं हे बेसन पीठ भिजवलेलं याला लावून घ्यायचं आहे. छान अशी इथे मी गोल गोल अशी घडी याची करून घेणार आहे. तुम्ही याला हवा तो आकार देऊ शकता. इथे मी आता अशाच प्रकारे सर्व आळूच्या वड्या बनवून तयार करून घेणार आहे. पाहू शकता तुम्ही इथे माझे सर्व आळूचे रोल बनवून तयार झालेले आहे. त्यानंतर इथे आपण आता आळूच्या वड्या तळण्यासाठी लोखंडाचा मी इथे तवा घेतलेला आहे आणि यावर 2 पळ्या तेल छान असं गरम करून घेतलेलं आहे. पाहू शकता तुम्ही. अगदी कमी तेलात आपल्या ह्या आळूच्या वड्या मस्त अशा फ्राय होतात. इथे मी आता तेल हलकसं गरम झालं की सर्व आळूचे रोल मी यावर सोडून घेणार आहे. एका साइडने आपल्याला मीडियम गॅसवर हे आळूचे रोल मस्त असे फ्राय करून घ्यायचे आहे.
एक साईड झाली की लगेचच दुसऱ्या साईडनी सुद्धा मी हे आळूचे रोल मस्त असे फ्राय करून घेणार आहे. पाहू शकता तुम्ही दुसऱ्या साईडनी सुद्धा मी हे आळूचे रोल मस्त असे फ्राय करून घेतलेले आहे. अगदी लो टू मीडियम गॅसवर आपल्याला शेवटी हे आळूचे रोल फ्राय करून घ्यायचे आहे. नाही तर आतमध्ये कच्चे राहू शकतात. पाहू शकता तुम्ही मस्त असे आळूचे रोल आपले बनवून तयार झालेले आहे. अशाच प्रकारे मी आता सर्व आळूचे रोल मस्त असे फ्राय करून घेणार आहे. पाहू शकता तुम्ही मस्त असे सोप्या पद्धतीने आपले इथे आळूचे रोल किंवा तुम्ही आळूच्या वड्या याला म्हणू शकता बनून तयार झालेले आहे. तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.